नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी आली कामाची आणि मोठी बातमी। सरकारने पेन्शनधारकाचे पेन्शन मिळण्याचे नियम बदलले, कोर्टाचा नवीन निर्णय। मित्रांनो, काय आहे हा निर्णय आणि कोणते आहे ते नियम नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, तुम्हीही पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, कारण सरकारने पेन्शनधारकाच्या काही नियमामध्ये सुधारणा केल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार केरळ हायकोर्टाने पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय दिला आहे। वास्तविक पेन्शन प्रणाली अद्ययावत करण्याची मागणी। मित्रांनो, वास्तविक पेन्शन प्रणाली अद्ययावत करण्याची मागणी ही निवृत्ती वेतनधारकाची अनेक दिवसापासून मागणी होती। भारत पेन्शनर्स सोसायटीने म्हटले आहे की जेव्हा एखादा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन दिली जाते, परंतु पूर्वी 70% देण्याचा नियम होता, तो रद्द करण्यात आला। शेवटच्या मूळ वेतनाच्या 67% रक्कम पेन्शन म्हणून द्यावी अशी मागणी आहे। आता केंद्र सरकार काय निर्णय घेते हे पाहायचे आहे। मात्र सरकारने अंतिम वेतनाच्या केवळ 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे। आता पेन्शनधारकाच्या मागण्याबाबत सरकार काय निर्णय घेते हे बघायचे आहे। पेन्शनमध्ये 5%, 10% वाढ आवश्यक आहे। मित्रांनो, इंडियन पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारकडे आणखी एक मोठी मागणी केली आहे की 65व्या वर्षी 5%, 70व्या वर्षी 10%, 75व्या वर्षी 15% पेन्शन वाढल्यास पेन्शनधारकामध्ये जगण्याची इच्छा निर्माण होईल आणि त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल। त्यामुळे ही कल्याणकारी योजना तातडीने लागू करावी, त्यांचा फायदा निवृत्ती वेतनधारकांना होईल। आतापर्यंतचा नियम असा आहे की पेन्शनधारकाचे वय 80 वर्ष पूर्ण झाले की त्यात थोडी वाढ केली जाते, कारण 80 वर्षे हे उच्च वय आहे। त्यामुळे काही निवृत्ती वेतनधारकांनाच त्यांचा लाभ घेता येतो। मित्रांनो, DSP खात्याचे फायदे काय आहेत हे आपण बघूया। संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे पेन्शन खाते DSP खात्यात बदलले पाहिजे, जेणेकरून त्यांना बरेच फायदे मिळू शकतील। यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल आणि तुमचे खाते DSP खात्यात बदलून घ्यावे लागेल। सामान्य पेन्शन खात्यात कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही, परंतु वैयक्तिक अपघात झाल्यास DSP पेन्शन खात्यात विमा संरक्षण उपलब्ध आहे। 2 महिन्याच्या पगाराच्या समतुल्य 40,000 रुपये ॲडव्हान्स काढण्याची सुविधा उपलब्ध आहे। मित्रांनो, कशी वाटली ही बातमी? जर बातमी आवडली आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।